नमस्कार सोनवणे, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर। येथे तुम्हाला मिळतील झटपट, पारंपरिक आणि खास स्वादिष्ट रेसिपीज, त्या पण अगदी सोप्या पद्धतीने। स्वादिष्ट पदार्थांची मज्जा घ्यायला सज्ज व्हा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भन्नाट रेसिपीने। तर आज आपण बनवणार आहोत काळा मसाला म्हणजेच गरम मसाला। तर त्यासाठी साहित्य म्हणजे काही बायकांना माहीत राहत नाही या साहित्याला, म्हणजे ह्या वस्तूला काय 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 म्हणतात ते। तर मी त्या वस्तूंची नाव सुद्धा सांगणार आहे, म्हणजे मसाल्यात काय काय वापरलं जातं आणि त्याचं प्रमाण दिलेलं असतं। पुढे पॅकिंग करेल मसाले घेतले का त्यात प्रमाणबद्ध व्यवस्थित दिलेलं असतं। ते 1 किलो मिरचीचा, 2 किलो मिरचीचा असं दिलेलं असतं। तर मी 1 किलो मिरचीचा मसाला बनवतीये, तर त्यासाठीच त्या साहित्याचं नाव मी सांगते आता तुम्हाला। चला तर आपण वस्तूंची नावं सांगणार आहोत। हे बघा, ही मिरी, काळी मिरी, ही खसखस आहे, ही अख्खी हळद आहे, ही बडीशोप आहे, हा हिंग आहे, बांधानी हिंग, हे जिरं, ही दालचिनी, हे तेजपान, हे दगडफूल, ही सुंठ, ही बघा अशी असते सुंठ। मी हिंग आणि सुंठ एकत्र ठेवलेलं आहे। आणि ही त्रिफळा, ही बघा अशी असते त्रिफळा, हा भाज्या, हे बघा बघू शकता, ही लवंग, ही वेलची, एक बाजूला वेलची ठेवलेली बाकी हिरवी वेलची, शहाजिरं, शहाजिरं, ही रामपत्री, यातच एका बाजूला जावित्री, ही बाई थोडी काळसर राखाडी कलर दिसते ना, ही जावित्री, आणि त्यातच हा एक नग जायफळचा आहे, तो मी त्यात ठेवलेला आहे। आणि हा मसाला एवढा आहे, इन्ग्रेडियंट्स लागतात, तर त्यात टाकण्यासाठी 1 किलो मिरचीच्या मसाल्यासाठी हे 1 किलो धणे, म्हणजे 1 शेरभर मापाने मोजले ना तर 1 शेरभर धणे होतात, हे धणे। आणि हे 1 किलो खोबरं, 1 किलो मिरचीसाठी 1 किलो खोबरं घ्यायचंय, ते असं बारीक कापून घ्यायचंय भाजण्यासाठी। आणि आपण भाजण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये हळद, हिंग, खोबरं, धणे आणि कांदा, कांद्याची आपण करप बनवलेली असते ना ती करप, ह्या वस्तू आपल्याला भाजायच्या आहेत। आणि मिरची, 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत मी मसाल्यामध्ये, तर त्या एक बेडगी मिरची आहे आणि एक लवंगी मिरची आहे, दोन्ही समप्रमाणात घेतल्या आहेत मी, 500 ग्रॅम अशा। तर त्या मी तेवढा 1 किलो प्रमाणे मिरच्यांचं ते तेवढं वापरणार आहे मसाल्यासाठी। चला तर आपण प्रोसेस सुरू करूया। तेल टाकलंय आपण, थोडं थोडं तेल टाकून आणि वापरून, आणि आपण मसाले भाजणार। हे बघा, हळद कुठली होती ती आपण व्यवस्थित परतून घेऊया। हे बघा व्यवस्थित भाजली हळद आपली, गॅस कमी केला मी। आता ही हळद भाजलेली काढून घेऊया थंड होण्यासाठी। त्यात आता आपण थोडंसं तेल टाकून हिंग, हिंग भाजून घ्यायचं व्यवस्थित, जास्त काळा नाही होऊ द्यायचा। हिंग असा कलर पिवळा घेतला ना
खूप छान मसाल्याला सुगंध येतो आणि व्यवस्थित असा लागतो. वर्षभरासाठी टिकवण्यासाठी खूप मसाल्याची मेहनत घ्यावी लागते बनवण्यासाठी, जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित आणि वर्षभर टिकेल. हे बघा, आपला हिंग पण छान असा भाजला गेलाय तेलामध्ये. हे बघा, बघू शकता छान कलर आहे. आता हे सर्व एकत्र करत करायचं आपल्याला. आता यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊया. आता त्याला पण तेल टाकून घेऊ खोबऱ्याला. आपण खोबरं भाजलेलं आहे. आता आपण धणे भाजून घेणार आहोत. धणे व्यवस्थित भाजायचे, थोडं तेल टाकून व्यवस्थित असे भाजले जाते म्हणजे, आणि कलर पण छान येतो धण्यामुळे. मसाला व्यवस्थित होतो. मसाल्यात जितकं धन वापरशाल मसाल्यामध्ये, त्या धना वापरल्यामुळे जळकी लागत नाही, जळजळ होत नाही. आणि हो, मला एक टिप सांगायची होती. मी मसाला घेतला म्हणजे त्यामध्ये नागेश्वर नावाची मसाल्याची पुडी नाही निघाली, ती वस्तू निघाली नाही. तर तो मसाला ज्यांच्या पण निघेल मसाल्यामध्ये, तो गोल आणि मिऱ्यांसारखा असतो आणि त्याला दांडी असते. तर तो मसाल्याचा पदार्थ असा आहे की तो मसाला टाकला का मसाला पूर्ण बिघडतो, तो मसाला पूर्ण कडू करून टाकतो. टेस्ट ती मसाल्याची कडू होऊन जाते. त्यामुळे ते वापरायचं नाही मसाल्यांमध्ये. मसाला बनवताना हे कधीही लक्षात ठेवायचं, ती वस्तू वापरायची नाही. मी आज तुम्हाला सांगितलं असतं, पण माझ्या मसाल्याच्या पुड्यांमध्ये निघालच नाही तो मसाला. तेल टाकूया. धणे भाजून झाले आपले परतून. आता आपण परतवणार आहोत, त्यासाठी तेल टाकून घेतलं. आपण मिरच्या तळायसाठी तेल टाकून घेणार आहोत.
लवंगी मिरच्या काढून घेतली. तेल टाकून व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे त्या. बेडगी मिरची आपण भाजणार आहोत. तर हा बघा माझा मसाला तयार झाला आहे. तर हा मसाला कांडप मशीनमधून कुटून आणल्यामुळे खूप छान असा कलर येतो, जास्त गरम होत नाही. मसाला थंड याच्याने सुंदर असा होतो. हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप छान असा कलर आलेला आहे. खूप सुगंध आहे मसाल्याचा, वास पण खूप आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.